अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात नवरात्रातील प्रथम दिवस। या दिवशी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येते। विविध प्रकारे मंत्रोपचार पूजाविधी करून माता भगवतीची स्थापना करण्यात येते। आजच्या या दिवशी दुर्गा मातेचं प्रथम रूप अर्थात माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। शैलपुत्री म्हणजे पर्वताची कन्या। पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून तिने जन्म घेतला, त्यामुळेच तिचं नाव शैलपुत्री। या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ तर डाव्या हातात कमळाचे फूल आहे। वृषभावर आरूढ असलेली माता शैलपुत्री पूर्वजन्मी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र प्रजापती दक्षाची कन्या सती म्हणून जन्माला आली होती। तिचा विवाह कालांतराने वडिलांचा विरोध पत्करून तिने भगवान शंकरांशी केला होता। एकदा राजा प्रजापती दक्षाने एका यज्ञाचे आयोजन केले होते। त्यात त्यांनी सर्व देवदेवतांना निमंत्रण केले होते, मात्र शंकरांना त्यांनी निमंत्रणच दिले नव्हते। आपल्या वडिलांकडे असणाऱ्या या यज्ञाचं माता सतीला ज्यावेळेस समजलं, त्यावेळेस तिला आपल्या माहेरी जाण्याची तीव्र इच्छा झाली। परंतु मला त्यांनी निमंत्रण केलेले नाही, मग मी कसं तिथे येणार, हे उचित ठरणार नाही, असं भगवान शिवशंकरांनी माता सतीला सांगितलं। पण तरीही माता सतीला आपल्या माहेराची आठवण येत होती। ते पाहून भगवान शंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली। सती वडिलांकडे गेल्यावर तिला कुणीही आदराने वागणूक दिली नाही। तिथे प्रत्येक जण भगवान शिवशंकरांचा तिरस्कार करत होते। ते पाहून मात्र तिला फार राग आला। आपण इथे येऊन फार मोठी चूक केली हे तिला समजलं। तिचा अपमानच झाला। तो राग तिला सहन झाला नाही आणि त्या क्षणी तिने तेथील योग यज्ञामध्ये प्रवेश केला आणि स्वतःचं आत्मदहन केलं। ही बाब भगवान शंकरांना समजताच त्यांनी वीरभद्रास आज्ञा करून प्रजापती दक्षाचं संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केलं आणि सतीचं ते शरीर घेऊन शंकर सैरावैरा फिरू लागले। सती देवीच्या त्या शरीराचे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले, त्या त्या ठिकाणी विविध शक्तिपीठ निर्माण झाली आणि मग याच सतीने पुढच्या जन्मी शैलराजा अर्थात पर्वत राजा याच्या पोटी जन्म घेतला। म्हणूनच तिला पार्वती, हेमवती किंवा शैलपुत्री असंही संबोधलं जातं। अश्विन शुद्ध द्वितीया अर्थात नवरात्रातील द्वितीय दिवस। या दिवशी दुर्गा मातेच्या दुसऱ्या रूपाचं स्मरण केलं जातं, पूजन केलं जातं। ते रूप म्हणजे ब्रह्मचारिणी। ब्रह्मचारिणी मधील ब्रह्म या शब्दाचा अर्थ इथे तपस्या किंवा तप असा होतो। ब्रह्मचारिणी अर्थात तपाची चारणी किंवा तपाचं आचरण करणारी। ज्या वेळेस माता सतीने शैलपुत्री म्हणून जन्म घेतला होता, त्यावेळेस इतर माणसांप्रमाणे तिला तिच्या पूर्वजन्माबद्दल काहीच ठाऊक नव्हतं आणि दुसरीकडे भगवान शिवशंकर आपल्या प्रिय पत्नी सतीच्या शोकामध्ये बुडालेले होते। अशा वेळेस इतर देवतांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी शंकरांकडे धाव घेतली आणि भगवान शिवशंकरांना देवतांनी माता शैलपुत्रीबद्दल सांगितले। त्यानंतर देवतांनी नारद मुनींना माता शैलपुत्रीशी संवाद साधण्यासाठी धाडले। तिथे गेल्यावरती नारद मुनींनी शैलपुत्रीला भगवान शिवशंकरांना प्राप्त करण्यासाठी प्रेरित केले। शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी माता शैलपुत्रीने 1000 वर्षांचं घोर तप केलं, तपश्चर्या केली। इतकं मोठं तप तिने केलं, जे तप त्रिलोकामध्ये कधीच कोणीच केलं नव्हतं। इतक्या कठोर तपानंतर तिने भगवान शिवशंकरांना प्राप्त करून घेतलं। एवढं कठोर तप करणारी ती माता, म्हणूनच हिला ब्रह्मचारिणी असं म्हटलं जातं। देवी दुर्गेच्या या ब्रह्मचारिणी रूपात उजव्या हातात जपमाळ असून
डाव्या हातामध्ये तिने कमंडलू अश्विन शुद्ध तृतीया अर्थात नवरात्रातील तृतीय दिवस. आजच्या या दिवशी माता दुर्गेच्या तिसऱ्या रूपाचं पूजन केलं जातं. हे रूप म्हणजे माता चंद्रघंटा. माता चंद्रघंटेने आपल्या मस्तकावर चंद्राला धारण केलं आहे. देवी ही वाघावरती विराजमान असून दशभुजांमध्ये कमळ, धनुष्य, बाण, कमंडलू, गदा, तलवार, त्रिशूळ, चक्र अशी आयुध तिने घेतलेली आहे. तिच्या कंठात श्वेत पुष्पाची माळ असून मस्तकावर रत्नजडित मुकुट आहे. ती आपल्या भक्तांना आरोग्य, चिरायू, सुखसमाधानाचा आशीर्वाद देते. तिचं हे रूप युद्धासाठी सज्ज आहे असं भासतं. तिच्याबद्दल एक कथाही आहे. ज्यावेळेस महिषासूर राक्षस आणि राक्षस सेना आणि देवतांमध्ये युद्ध चालू होते, त्यावेळेस राक्षस सेना युद्धाच्या मध्यामध्ये देवतांवरती भारी पडायला लागली होती आणि महिषासूर राक्षस अधिक शक्तिशाली आणि बलशाली बनत चालला होता. त्याने तर इंद्रासनावरती विजय मिळवला होता. देवतांना शक्तिहीन करण्याचा प्रयत्न केला होता. ते पाहून सर्व देवतांनी भगवान शिवशंकरांकडे आणि भगवान विष्णूंकडे धाव घेतली. त्यांनी सर्व हकीकत भगवान शिवशंकरांना आणि विष्णूंना सांगितली. ते ऐकताच भगवान शिव आणि भगवान विष्णू क्रोधित झाले. त्यांच्या मुखातून एक तेज शक्ती बाहेर पडली. त्यात इतर देवतांनीही त्यांचं तेज मिसळलं. ही शक्ती महाशक्तिशाली व प्रबळ होती, कारण तो तेजपुंज सर्व देवतांच्या शक्तीने बनला होता. त्यातूनच माता चंद्रघंटेचा जन्म झाला होता. देवतांनी तिला विविध आयुध दिली होती आणि अशी ही देवी सगळी आयुध घेऊन रणांगणावरती सज्ज झाली. तिला समोरून येताना पाहून महिषासूर राक्षस चवताळला. त्याने लढाईला सुरुवात केली, पण माता भगवती इतकी शक्तिशाली होती का तिने सर्व राक्षसगणांचा नाश करायला सुरुवात केली. ती ज्या वाघावरती आरूढ होती त्या वाघाच्या मुखातून अनेक गण निर्माण झाले आणि त्या गणांनी आणि राक्षस सेनेमध्ये घमासान युद्ध चालू झाले आणि या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राक्षस सेनेचा वध माता भगवतीने, माता चंद्रघंटेने केला. अश्विन शुद्ध चतुर्थी अर्थात नवरात्रातील चतुर्थ दिवस. आजच्या या दिवशी दुर्गा मातेच्या चौथ्या रूपाचं पूजन केलं जातं. हे रूप म्हणजे माता कुष्मांडा. मंडळी, ज्या वेळेस आपल्या सृष्टीचं काही अस्तित्वच नव्हतं, चहूबाजूनी फक्त अंधकार आणि अंधकारच होता, तेव्हा याच आदिशक्ती दुर्गा देवीने ब्रह्मांडाची रचना केली. अंड अर्थात ब्रह्मांड. ब्रह्मांडाची रचना करणारी ही देवी, म्हणूनच हिला कुष्मांडा असं नाव पडलं. या देवीचा निवास सूर्यलोकाच्या मध्यभागातील लोकांमध्ये आहे. म्हणूनच तिची कांती आणि प्रभा सूर्यासारखी तेजस्वी आहे. ब्रह्मांडातील प्राणी, पक्षी, वनस्पती, मनुष्य अगदी सर्वांमधील तेज म्हणजे याच देवीचा अंश आहे. ही देवी वाघावरती विराजमान असून अष्टभुजा असलेली ही देवी आहे. तिच्या 8ही भुजांमध्ये विविध आयुध आहेत. त्यापैकी कमंडलू, त्रिशूळ, बाण, कमळ, वित्त कलश, चक्र, गदा, जपमाळ अशी विविध आयुध आहेत. या दिवशी भोपळ्याचा बळीही देण्याची प्रथा आहे. अश्विन शुद्ध पंचमी अर्थात नवरात्रातील 5वा दिवस. आजच्या या दिवशी दुर्गा मातेच्या, आदिमाया आदिशक्तीच्या
5व्या रूपाची आराधना केली जाते. हे 5वं रूप म्हणजे स्कंदमाता. मंडळी, भगवान स्कंदकुमार अर्थात कुमार कार्तिकेय यांची ही आई, यांची ही माता, म्हणूनच तिला स्कंदमाता म्हणून संबोधलं जातं. ही माता सिंहावरती पद्मासनामध्ये आरूढ असून तिच्या मांडीवर स्कंदकुमार अर्थात कार्तिकेय स्वामी विराजमान आहे. तर तिच्या मागील दोन्ही हातामध्ये पद्मपुष्प पकडलेली आहे. त्याचबरोबर तिचा उजवा हात हा वरमुद्रेत आहे. स्कंदमातेची पूजा केल्याने कार्तिकेय स्वामींचीही पूजा होऊन जाते असंही म्हटलं जातं. अश्विन शुद्ध षष्ठी अर्थात नवरात्रातील 6वा दिवस. आजच्या या दिवशी दुर्गा मातेच्या 6व्या रूपाचं अर्थात कात्यायनी रूपाचं पूजन केलं जातं. ही माता चतुर्भुज असून तिच्या एका हातामध्ये तलवार तर दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे आणि तिचे दोन्ही हात वरमुद्रेत आहेत. काही वर्षापूर्वी कत नावाचे एक ऋषी होते. त्यांचे पुत्र ऋषी कात्य होते. त्यांच्याच गोत्रात विश्व महर्षी कात्यायन यांचा जन्म झालेला. त्यांनी अंबे मातेची अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यांची इच्छा होती की त्यांच्या पोटी माता भगवतीने कन्या रूपाने जन्म घ्यावा. माता भगवतीने त्यांची ही प्रार्थना स्वीकारली. काही काळानंतर देव आणि महिषासूर आणि दानव सेनेमध्ये युद्ध चालू असताना महिषासुराचा वध करण्यासाठी त्रिदेवांनी आपल्या तेजातून ज्या देवीची निर्मिती केली त्याच देवीची पहिली पूजा कात्यायन ऋषींनीच केली होती. म्हणूनच या देवीला कात्यायनी असं म्हटलं जातं. असंही मानणं आहे की हीच देवी महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या रूपाने जन्माला आली होती. अश्विन शुद्ध सप्तमी अर्थात नवरात्रीतील 7वा दिवस. दुर्गा मातेचं हे 7वं रूप. त्या रूपाचं नाव कालरात्री. माता काली ही दुर्गेचं रौद्र रूप असून तिच्या कांतीचा रंग हा काळा आहे. तो काळा असण्यामागे सुद्धा एक कारण आहे. पूर्वी दानवांचा, राक्षसांचा हाहाकार माजलेला असायचा. अधर्मी कृत्य मोठ्या प्रमाणात घडायची आणि ज्यावेळेस दानव आणि देवतांमध्ये युद्ध झाले होते त्यावेळेस हा सगळा प्रकार बघून माता काली ही क्रोधित झाली होती आणि त्या रागाने तिची कांती इतकी तप्त झाली की ती काळ्या रंगामध्ये रूपांतरित झाली. ही काली माता चतुर्भुज असून तिच्या एका हातात खड्ग आहे तर दुसऱ्या हातामध्ये लोखंडाचा काटा आहे. एक हात वरद मुद्रेमध्ये आहे तर दुसरा हात अभय मुद्रेमध्ये आहे. ती त्रिनेत्री असून क्रोधाने तिच्या नाकातून अग्नीही उत्पन्न होते. माता कालरात्रीचं रूप हे दिसायला जरी भयानक असलं तरी ती नेहमी शुभफळ देणारी देवी मानली जाते आणि म्हणूनच तिला शुभंती देखील म्हटलं जातं. तिची पूजा केल्याने भूतकेत, दारिद्र्य यांचा नाश होतो. अश्विन शुद्ध अष्टमी अर्थात नवरात्रातील 8वा दिवस. या दिवशी माता दुर्गेच्या 8व्या रूपाचं अर्थात महागौरी रूपाचं पूजन केलं जातं. महागौरी ही श्वेत कांती असलेली देवी असून तिच्या श्वेत वर्णाला शंख, चक्र, चंद्र आणि कुंद फुलाची उपमा दिली आहे. ती श्वेत वस्त्र आणि श्वेत आभूषणांनी नटलेली आहे. वृषभावर विराजमान असलेली ही माता चतुर्भुज असून ती एका हाताने वर देत आहे तर दुसरा हात तिचा अभय मुद्रेत आहे. तिसऱ्या हातामध्ये त्रिशूळ आहे तर चौथ्या हातामध्ये डमरू आहे. माता महागौरीची एक कहाणी सुद्धा आहे. माता महागौरी ज्या वेळेस भगवान शिवशंकरांसाठी त्यांना प्राप्त करण्यासाठी तिने जे 1000 वर्षाचं घोर तप केलं होतं त्या काळामध्ये माता महागौरीची कांती ही काळी पडत चालली होती.
त्यामुळे भगवान शंकरांनी तिला ज्यावेळेस स्वीकारलं त्यावेळेस गंगाजलांनी तिची कांती त्यांनी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर तिची कांती दुधासारखी श्वेत झाली. तेव्हापासून तिचं नाव महागौरी असं पडलं. ही देवता आणि या देवतेचं पूजन केल्यानंतर पापांचा नाश होतो अशी ही मान्यता तिच्या भाविकांमध्ये आहे. अश्विन शुद्ध नवमी अर्थात नवरात्रातील 9वा दिवस. या दिवशी दुर्गा मातेच्या 9व्या रूपाचं अर्थात सिद्धिदात्री या रूपाची आराधना केली जाते. सर्व सिद्धी प्रदान करणारी अशी ही सिद्धिदात्री. तिच्या सिद्धीनेच भगवान शंकरांचं अर्ध शरीर स्त्रीचं झालं होतं आणि त्यांना अर्धनारी नटेश्वर तेव्हापासून संबोधलं जात होतं. ही देवी सिंहावर आरूढ असून कित्येकदा ती कमळावरही विराजमान असते. ही देवी चतुर्भुज असून तिच्या एका हातात चक्र, दुसऱ्या हातात गदा, तिसऱ्या हातात कमळ तर चौथ्या हातामध्ये शंख आहे. ही देवी सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करणारी अशी ही देवी आहे.